नमस्कार, मी मंदार फणसे. आपण पाहतोय मेगा बातमी विशेष. अखेरचा साक्षीदार हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्या मृत्यूबद्दल राजकारण्यांनी आतापर्यंत बरंच राजकारण केलं, पण आता हे राजकारण शमलंय. हल्ल्याच्या दिवशी या तिन्ही अधिकाऱ्यांसोबत गाडीत असलेले अरुण जाधव या घटनेचे एकमेव साक्षीदार आहेत. त्यांच्याच शब्दात ऐकूया काय घडलं त्या दिवशी. अतिरेक्यांनी कसा केला गोळीबार, हे सगळं जाणून घेतलंय आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी. तर पाहूयात अरुण जाधव काय म्हणतायत ते. माझ्या सोबत आहेत अरुण जाधव. ज्या गाडीमध्ये हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर होते आणि इतर 3 पोलीस शिपाई होते, ज्या गाडीमध्ये या सर्वांचा मृत्यू झाला त्या गाडीत फक्त वाचले अरुण जाधव. अरुण, मला सांगा, तुम्ही 7 जण होतात, 6 जण गेले, तुम्ही एकटे राहिलाय, काय घडलं त्या दिवशी? सर, त्या दिवशी कामा हॉस्पिटल ह्या ठिकाणी 2 अतिरेकी आहेत. हे इन्फॉर्मेशन आमच्या साहेबांना मिळाल्यानंतर साहेब आमच्या तिथे पोहोचले होते. मी साळसकर साहेबांच्या बरोबर 12-12.5 वर्षापासून आहे. तिथं साळसकर साहेब जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांच्या पाठोपाठी मी गेलो होतो. माझ्याबरोबर माझा जोडीदार शेट्टे म्हणून होता. आम्ही जाताना आमच्या जवळ दोघांनी स्टेन घेतल्या होत्या, कारबाईन 70 राऊंड घेतले होते आम्ही, वैत आमचे पिस्टल्स होते. आम्ही ज्यावेळेला काम हॉस्पिटलच्या मागच्या गेटला आझाद मैदान पोलीस स्टेशनवरून मागच्या गेटमधून आतमध्ये आल्यानंतर काम हॉस्पिटलची जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये गेल्यानंतर साहेबांची गाडी ज्या टायमाला थांबली होती, जिथे थांबली त्या ठिकाणी गाडी मी लावली आणि मी जेव्हा उतरलो गाडीतून, मी आणि माझा जोडीदार शेट्टे म्हणून, तर त्यावेळेला अंधार पडला होता. त्या गल्लीमध्ये अंधार होता आणि जे लोक होते तिथं आपले पोलीस ऑफिसर्स ते सगळे वरती एम करून, काम हॉस्पिटलच्या दिशेने एम करून लपत छपत गाडीचा आधार घेत, गाडीचा कानुसा घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. ते जेव्हा मी बघितलं गाडीतून उतरल्यानंतर आणि मी जाऊन साळसकर साहेबांना मी अटॅच झालो. माझ्याबरोबर माझा जोडीदार होता. साळसकर साहेबांच्या पुढे 1-2 पावलावरती करकरे साहेब होते. ऑलरेडी करकरे साहेब, साळसकर साहेब हे एकमेकाला फीडबॅक देत काम हॉस्पिटलच्या पाठीमागच्या गेटपर्यंत आम्ही पोहोचलो. जे गेट बंद होतं त्या गेटच्या आतमध्ये एक बोलेरो गाडी पोलीसची ऑलरेडी उभी होती आणि जे टाइम्स ऑफ इंडियाच्या गल्लीमध्ये, टाइम्स ऑफ इंडिया SBN ऑफिसची गल्ली, जी गल्ली तिकडे, बरोबर आहे. त्यानंतर तिथं आम्ही पोहोचल्यानंतर आमचे अँटेक्शन सेलचे PI परब म्हणून साळसकर साहेबांना पुढून येताना दिसले आणि त्यांना परब साहेबांना साळसकर साहेबांनी आणि आमचे शेट्टी म्हणून आहेत त्या दोघांना तुम्ही सांगितले की समोरची जी बिल्डिंग होती काम हॉस्पिटलच्या समोर, त्या काम अंजुमन इस्लाम स्कूल कॉलेज आहे ते, तर त्या कॉलेजच्या टेरेसवर तुम्ही जा आणि टेरेसवरून तुम्ही निगराणी करा. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही फायर करू शकता. इन्स्ट्रक्शन दिले त्यांना आणि ते दोघं निघून गेले. ते निघून गेल्यानंतर त्याच वेळेला एक थोड्या वेळात कामटे साहेब आले. कामटे साहेबांची गाडी आली. कामटे साहेबांची गाडी आली. गाडीतून कामटे साहेब स्टेन घेऊन उतरले आणि गाडीची रिवर्स मागे सरले. कामटे साहेब आम्हाला जॉईंट झाले काम हॉस्पिटलच्या मागच्या गेटमध्ये. त्यावेळेला मिनिमम साळसकर साहेब, मी, PI आलगनुरे, परत PSI देशमुख साहेब आमचे आणि ATHचा काय स्टाफ होता, 5-6 लोक होते, 4-5 लोक काय ते त्यांचे होते. तरी मागच्या गेटला आम्ही कव्हरअप झालो होतो. नंतर ते जुनं आता गेट शेजार, त्या पाठीमागच्या गेटच्या शेजारी गेट तुटलेलं होतं. त्या गेटच्या आतून आम्ही, दगडी बिल्डिंग आहे तिथून आतपर्यंत जायचो अंधारापर्यंत. असं काय लक्षात येत नव्हतं की कुठं आहेत ॲक्च्युली. वरून आवाज येत होते, हँड ग्रेनेड टाकलेले आवाज यायचे, 4-5 आवाज झाले, फायरिंगचा आवाज यायचा. त्याच वेळेला एक जखमी कॉन्स्टेबल काम हॉस्पिटलमधून आतून चालत आला. त्या जखमी कॉन्स्टेबलला साळसकर साहेब, कामटे साहेब आम्ही सगळे त्या साईडला तिकडे धावलो. तो कॉन्स्टेबल ज्या कॉन्स्टेबल लोकांना जो भेटला गाडीमधल्या, जे ह्याच्या गेटच्या आतमध्ये जी गाडी होती, तर तिथे कुजबूज झाली पोलीसवाल्या आमच्या. आम्ही बाहेरच होतो, गेटच्या बाहेर रोडवर होतो. त्याच वेळेला एक हँड ग्रेनेड टाकलं गेलं. हँड ग्रेनेडचा आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने कामटे साहेबांनी एक ब्रश फायर मारला उलटा काम हॉस्पिटलच्या गच्चीच्या साईडला. तो ब्रश फायर मारल्यानंतर त्या मोमेंटमध्ये साळसकर साहेबांनी त्या जखमीला गेटमधून बाहेर घेतला आणि आमची अँटी ॲक्सिडेंट सेलची कॉलेज गाडी सफेद, त्या गाडीमध्ये त्याला बसवला आणि त्याच्याशी काय चर्चा केली हे त्यावेळेला मला कळलं नाही. परंतु साळसकर साहेब ती गाडी गेल्यानंतर हॉस्पिटलला ती गाडी रवाना झाली. नंतर ज्या वेळेला करकरे साहेब आणि कामटे साहेब यांच्या जवळ आले त्यावेळेला साळसकर साहेबांनी सांगितले की दाते साहेब आतमध्ये आहेत.
कामा हॉस्पिटल कामा हॉस्पिटलमध्ये 5व्या माळ्यावरती दाते साहेब आहेत आणि ते इंजुर्ड आहेत आणि त्यांच्यावर जे 2 आहेत ते लोक जखमी अवस्थेत आहेत किंवा काय पुढचं झालं हे काय कळलं नाही. ते जी बातमी ऐकल्यानंतर सगळे आम्ही एक्साइट झालो की काय करता येईल. पुढच्या गेटला काय मोमेंट आहे हे आम्हाला माहिती नव्हती. अननेसेसरी असंच एकदम तिघांचं बोलणं झाल्यानंतर त्याच वेळेला एक आमच्या ACP पायधुनी डिव्हिजनची गाडी आली कॉलेज. ते SBN ऑफिसकडून आले, त्यातील ACP साहेब उतरले आणि ते चालतायत त्याच वेळेला त्यांनी काय येऊन असं रिपोर्टिंग केलं नाही किंवा मी आलोय असं काय सांगितलं नाही किंवा काय असं काय बोलण्याचा काय प्रश्न झाला नाही. त्याच वेळेला ती गाडी कॉलेज गाडी युटर्न मारून SBNच्या गेटकडे तोंड करून उभी राहिली. कामा हॉस्पिटलच्या गेटपासून 50 मीटरच्या अंतरावरती ती गाडी तिकडे तोंड करून बघितलेले कामटे साहेबांनी बघितले आणि तिथं ह्यांच्या तिघांची चर्चा चालू होती. त्याच वेळेला कामटे साहेब म्हणले काय आपण पुढच्या गेटमधून आपण एंट्री करू बाय द वे आणि पाणी करू, पहिले पाणी करू नंतर जो चक्की झालं तर आपण एंट्री करू. त्याच वेळेला करकर साहेबांनी सुद्धा त्यांचा जो स्टाफ होता त्यांना सुद्धा इन्स्ट्रक्शन दिलं की आपण क्रॉस फायर होणार नाही याची दक्षता घ्या. आपण जर आम्ही मेन गेटनं घुसलो तर बॅक साईडला जे गेट आहे त्या गेटमधून ह्या लोकांनी ना आम्ही तिकडून असं काही होणार नाही. तर ह्या पद्धतीने त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिल्या. कामटे साहेब फ्रंट सीटला बसले कॉलेजमध्ये. त्यावेळेला ड्रायव्हर त्या गाडीचा ड्रायव्हर हा गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरच होता. कामटे साहेब बसले. करकर साहेबांना ते म्हणले नाहीत की तुम्ही बसा, पण करकर साहेब पण लगेच बसले मागच्या सीटवर मधल्या सीटवर बसले. कॉलेजच्या ज्या 2 सीट मागच्या होत्या समोरच्या त्याच्या राईट साईडच्या सीटवर अगोदरच 2 कॉन्स्टेबल बसले होते. ते बहुतेक ते कामटे साहेबांचा एक ऑपरेटर होता आणि एक त्या गाडीचा एक ऑपरेटर होता असं नंतर मला समजलं. त्या सीटच्या समोर बाहेरच्या बाजूला साळसकर साहेब बसले. साळसकर साहेब बसल्यानंतर मी आणि आमचे ऑफिसर्स गाडीत बसण्याचा प्रयत्न करायला लागलो. तर साळसकर साहेब तुम्ही थांबा. ते ऑफिसर्स थांबले पण मी परत आतमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. तर मला म्हणजे थांबा 5 मिनिटांमध्ये येतो मी. तर म्हणजे मी तुम्हाला सोडणार नाही कारण आतापर्यंत मी साहेबांना कधीच कुठल्या ऑपरेशनमध्ये सोडून गेलो नाही. काय थोडे सुद्धा नजरेच्या बाहेर त्यांना जाऊन दिलं नाही. त्यांनी मला हाताला धरलं आणि त्यांनी माझ्या लेफ्ट साईडला त्यांनी माझ्या बसवलं. माझ्या लेफ्ट साईडला बसवलं ना सॉरी त्यांच्या लेफ्ट साईडला मला बसवलं. माझ्या लेफ्ट साईडला करकरे साहेब राहिले, साळसकर साहेब राईट साईडला म्हणजे मागचे बॅग. गाडी स्टार्ट झाली, गाडी चालू झाली. गाडी निघाल्यानंतर एक 2 मिनिट फर्स्ट सेकंड गिअर टाकला असेल नसेल ड्रायव्हरने तेवढं साळसकर साहेबांनी ड्रायव्हरला आवाज दिला गाडी थांबव. दरवाजा उघडला आणि साळसकर साहेब स्वतः स्टेअरिंगवर जाऊन बसले आणि तो ड्रायव्हर येऊन माझ्या राईट साईडला बसला. तो जरा वयानं जास्त होता, बहुतेक जमादार होता. ते राईट साईडला येऊन बसले. गाडी साळसकर साहेबांनी स्टार्ट केली, चालूच होती गाडी मुव्हिंगमध्ये चालते ना चालते. साळसकर साहेबांनी चार्ज घेतला. त्याच वेळेला एक वायरलेसवरती कॉल झाला. त्या गाडीच्या वायरलेसच्या ह्याच्यामध्ये एक कॉल झाला कारण त्या गाडीमध्ये ऑलरेडी वायरलेस सेट होता. तर वायरलेसवरती कॉल झाल्यानंतर असा कॉल झाला की रंगभाऊंच्या गल्लीमध्ये लाल रंगाची गाडी आहे आणि त्या ठिकाणी 2 अतिरेकी आहेत. तो कॉल स्पेसिफिक आमच्या सगळ्या 7 लोकांनी आम्ही ऐकला. कामटे साहेबांनी विचारलं पण कॉल काय झाला. तर ऑपरेटरने ते सांगितलं की असा कॉल झाला म्हणून. कॅरी ऑन चलो. आम्ही ज्या वेळेला गाडीत बसत होतो, गाडीत बसण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला आमच्या सगळ्यांचे मोमेंट असे होते की अतिरेकी आतमध्ये आहेत. कारण ऑपरेटरने सांगितलेली स्टेटमेंट, कामटे साहेबांनी केलेला ब्रश फायर, त्यावेळेला त्यांनी जो केलेला आमच्यावर प्रतिकार म्हणजे हे तर त्याच्या अनुषंगाने आम्हाला वाटत होतं की अतिरेकी कामा हॉस्पिटलमध्ये. तर आम्हाला गेटमध्ये पोहोचायचं होतं आणि गेटमधून आम्हाला एंट्री करायची होती. तर आम्ही ह्या रूटनं आम्ही निघत होतो. तर त्याच वेळेला SBNच्या गेटवर असतानाच आम्हाला हा कॉल मिळाल्यानंतर कामटे साहेब म्हणले ठीक आहे कॅरी ऑन. गाडी लेफ्टन मारला. साळसकर साहेबांना कामटे साहेबांनी सांगितलं गाडी स्लो हळू म्हणल्यानं साळसकर साहेबांनी गाडी जरा हळूहळू चालू झाली. SBN ऑफिसवरून गाडी ज्यावेळेला निघाली, लाल रंगाची गाडी जिथं दिसली मला, लाल रंगाची गाडी दिसायच्या अगोदरच 100 ते 150 मीटर अंतरावर आमची गाडी असताना राईट साईडून अचानक जेवढा ब्रश फायर एवढा आमच्या अंगावर झाला गाडीवरती, काहीच कळलं नाही. आवाज झाला विजांचा कडकड कसा तसा एकदम ब्रश फायर चालू झाला. मी राईट साईडला बघितलं कामटे साहेबांनी स्टेन अशी उचलली होती राईट साईडला. त्या राईट साईडला बघितल्या स्टेन ताणलेली बघून मी पुढे बघितले समोर माझ्या काचेतून. माझ्या समोर जे 2 कॉन्स्टेबल होते, 2 कॉन्स्टेबलच्या डोक्याच्या मधून काचेतून मला समोर 2 माणसं, एक उंच आणि एक उंचीने लहान असलेला त्याच्यापेक्षा, 2 जण आमच्याकडे
फायरिंग करतायत. माझी मी स्टेन उचलली आणि माझी मी स्टेन त्यांच्यावर फायरिंग चालू केली. त्यावेळेस साळसकर साहेब, मी, कामटे साहेब, किरकर साहेब, आम्ही सगळेच त्यांच्या दिशेने फायर करण्याचा प्रयत्न करतोय. माझी फायरिंग झाली, काच माझी फुटले. त्यांचा ब्रश एवढा कंटिन्यू चालू होता स्टार्टला, पहिला अटॅक त्यांचा. पण त्या अटॅकमध्ये आम्ही जेव्हा त्यांना क्रॉस फायर करतोय तर त्यावेळेला आम्ही निष्प्रभ ठरलो. मला माझ्या हातात 2-3 राऊंड घुसले, लेफ्ट साईडला माझ्या गोळ्या चाटून गेल्या, समोरचा कॉन्स्टेबल माझ्या अंगावर पडतोय, राईट साईडचा जे ड्रायव्हर होते ते माझ्या अंगावर पडतायत. माझी स्टेन त्याच वेळेला खाली पडली. माझ्या हाताची जी ग्रीप आहे कार्बाईनची ती माझी सुटली नाही. ट्रेगरचं बोट तसंच आहे माझ्या बाहेर येऊन, परंतु ही ग्रीप अशी होत नाही मला. माझी पूर्ण स्टेन खाली पडली, मी खाली सरलोय. शीटचा जो हा भाग आहे आपला पॅरलल, त्या पिरियडमध्ये माझं त्या मोमेंटमध्ये माझं डोकं आलं. एवढं मी खाली गेलोय. स्टेन मला उचलाही ना झाल्या. मला समजा ना काय झालं असं, स्टेन मला काय उचलत नाही. वेदना होत आहेत, जॉईंट मध्ये कुठेतरी गोळी लागल्या, हातामध्ये गोळी लागल्या, पण हात फिरत नाही माझा. फायरिंग थांबली. त्यावेळेला मी काय म्हणलं मनात, मी जिवंत, बाकी सगळे जिवंत असतील, नाटक करत असतील, ऑफिसर्स आहेत सगळे, प्रत्येक आपापल्या मुवमेंट प्रमाणे हे करत असतील. स्टेन उचलण्याचा प्रयत्न करतोय. त्याच वेळेला सर आपल्या SBN ऑफिस कडून एक सफेद रंगाची कॉलेज बत्ती असलेले सायरन देत पास झाली आमच्या दिशेने येत होते. त्यावेळेला हे अतिरेकी गाडीच्या माझ्या बॅक साईडला लपले म्हणजे त्यांचा समोर कुठे दिसतच नव्हते. माझ्या ज्या डोळ्याच्या नजरेने जे दिसत होतं तर ते समोर दिसत नव्हतं. ती गाडी सायरन लावून पळत गेले. मला वाटलं मला मदत आली, पण ती काही मदत आम्हाला मिळाली नाही. ती गाडी तशीच निघून गेली. त्या अतिरेकीपैकी उंच अतिरेकी आहे तो दरवाजाकडे आला आमच्या पाठीमागच्या. ऑलरेडी दरवाजा आतून लॉक झाला होता. ड्रायव्हरच्या पडल्यामुळं, हात पडल्यामुळं म्हणा, किंवा पुढचा ऑपरेटर त्यांचा हात पडल्यामुळं किंवा खाली वाकल्यामुळं कसा तो लॉक झाला होता. तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करून दरवाजा त्याला उघडला नाही. मी खालूनच त्याला बघतोय. पुढची माझी काच फुटलेली होती. उजेड होता त्या साईडला, असा उजेड वाटत होता. गोरा एकदम पटाणी टाईप पोरगा, जाड बांधाचा, मजबूत बांधा. त्यानं ड्रायव्हरच्या स्टेअरिंग म्हणजे ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडला. नेमकं आणखीन पुढे काय झालं आपल्याला विस्तारानं सांगतोय अखेरचा साक्षीदार. कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत.